हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल। खूप दिवसांनी आज आपला व्हिडिओ येत आहे। यामध्ये आपण एक बोटनेकचा ब्लाऊज डिझाईन करत आहोत। ब्रायडल डिझायनर ब्लाऊज आहे हा। तर पहिल्यांदा आपण माप टाकून घेतलेली आहे बोटनेकसाठी। वरती नेक आणि खाली पान शेपचा गळा तयार करून घेतलेला आहे। नेहमीप्रमाणे आपण जसं पहिल्यांदा करतो तसं चेन स्टिचची बॉर्डर करून घेणार आहोत। 2 ते 3 लाईन गळ्याच्या साइडने आणि खालचा जो पान शेपचा आकार आहे त्याच्या साइडने पण आपल्याला प्रॉपर चेन स्टिच करून घ्यायची आहे। खूप जणांना वर्क करताना असं वाटतं की चेन स्टिच म्हणजे टाइम वेस्ट करतो आपण त्यासाठी, त्यापेक्षा आपलं जास्त वर्क होतं। पण जेव्हा आपण चेन स्टिच करून घेतो आउटलाइनला, तेव्हा जेव्हा आपण स्टिचिंग करतो तर ती स्टिचिंगची शिलाई त्या चेन स्टिचवर येते, त्यामुळे आपलं ब्लाऊजचं फिनिशिंग खूप छान दिसतं। जर आपण चेन स्टिच करून घेतली नाही तर साइडने कापड शिल्लक राहतं शिलाई देताना आणि त्यामुळे ब्लाऊजचं फिनिशिंग व्यवस्थित दिसत नाही। म्हणजे ब्लाऊजच्या बॉर्डरला ते ब्लाऊजचं कापड दिसतं, जे की आपल्याला प्रॉपर फिनिशिंगसाठी आपलं वर्क दिसायला हवं आहे। अशा प्रकारे आपण जरीच्या थ्रेडने आउटलाइन करून घेतो। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कॉन्ट्रास्ट कलर जो आपण यूज करणार आहे ब्लाऊज वर्क करताना, त्या कॉन्ट्रास्ट कलरच्या सिल्क थ्रेडने आउटलाइन केली तरीही खूप छान लुक येतो। यानंतर लवकरच आपण एक सिरीज घेऊन येत आहोत, 30 डेज विथ 30 नेक डिझाईन्स और 30 डेज विथ 30 स्लीव्स डिझाईन्स। या दोन्हीपैकी तुम्हाला कोणती सिरीज पहिल्यांदा बघायला आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा, जी आपण लवकरच सुरू करूयात। तसेच या बेसिक स्टिचेसमधले जर कोणाला काही डाऊट असेल, कोणाला स्टिच समजत नसेल तरी कमेंट करून नक्की सांगा, मी तो व्हिडिओ परत बनवून टाकेन। बेसिक टू ॲडव्हान्स सगळे स्टिचेस आपल्या चॅनलवरती आहेत, सगळ्याचे व्हिडिओ अवेलेबल आहेत, नक्की चेक करा। हे पहा, अशा प्रकारे दोन्ही साइडने मी आउटलाइन करून घेतलेली आहे। तसेच थोडंसं डिस्टन्स ठेवून आणखी एक चेन स्टिच टाकून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये ग्लूने आपण हा पाइपिंगचा जो थ्रेड असतो, जो आपण गळ्याला किंवा स्लीव्सला पाइपिंग बनवण्यासाठी आपण हा थ्रेड यूज करतो, तो थ्रेड मी डबल चिकटवून घेणार आहे। इथे आपल्याला लोडिंग करायचं आहे, त्यामुळे हा डबल चिकटवून घ्यायचा, त्यामुळे लोडिंग व्यवस्थित येतं, लोडिंगचं फिनिशिंग व्यवस्थित दिसतं। हे बघा, अशा प्रकारे आपण हा डबल थ्रेड चिकटवून घेतलेला आहे। सेम आपण खाली पानाच्या आकाराचा जो गळ्याचा शेप घेतलेला आहे तिथेही आपण हा थ्रेड चिकटवून घेणार आहोत। थ्रेड चिकटवताना दोन्ही थ्रेडमध्ये डिस्टन्स नाही ठेवायचं, एकदम जवळ चिकटवून घ्यायचं आहे। हा थ्रेड आपण चेन स्टिचने स्टिच पण करून घेऊ शकतो, पण एवढा टाइम वेस्ट करण्यासाठी बेस्ट वे तुम्ही चिकटवून घ्या, तो बिलकुल हलणार नाही। स्टिच करताना थोडीशी कसरत करावी लागते, व्यवस्थित पकडावा लागतो आणि स्टिच करावा लागतो। त्यापेक्षा अगदी सोपा उपाय आहे हा, ग्लूने तो व्यवस्थित आपल्याला हवा तसं आपण चिकटवून घेऊ शकतो आणि प्रॉपर शेपमध्ये आपण त्याला ॲडजस्ट पण करू शकतो। व्यवस्थित शेपमध्ये आपण असं याला चिकटवून घेऊयात।
हा थ्रेड सुकला की आपण लोडिंग स्टार्ट करतो आहे. आपण इथे आउटलाईनसाठी कडदाण्याचं लोडिंग करतो. थोडा हेवी ब्लाऊज आहे त्यामुळे याला आउटलाईनला मी लोडिंग घेतलेलं आहे. त्यामुळे ब्रायडल ब्लाऊजला थोडा हेवी लुक येतो. जनरली आपण जे आउटलाईन करतो शुगर बीड्स, 3mm बीड्स किंवा शुगर बीड्स आणि स्टोन चेन, यापेक्षा थोडा वेगळा लुक देण्यासाठी मी या ब्लाऊजला आउटलाईनला लोडिंग घेतलेलं आहे. लोडिंगचा प्रॉपर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो एकदा नक्की चेक करा. मी तुम्हाला इथेही एक्सप्लेन करते. लोडिंग करताना स्टार्ट करताना वरतून पहिल्यांदा आपण डिस्टन्समध्ये जेवढे बीड्स बसत आहेत यामध्ये 4 कडदाणे बसत आहेत. ओके, 4 कडदाणे टाकून एक स्टिच घेतला, त्याच्या शेजारी एक एक्स्ट्राचा स्टिच, परत बॅक 4 कडदाणे टाकून स्टिच, एक रिटर्न. दोन्ही साईडने एक्स्ट्राचा स्टिच टाकायचा आहे. त्यामुळे आपण जो स्टिच टाकलेला आहे कडदाण्यांचा तो प्रॉपर टाईट बसतो. जर एकच स्टिच टाकून आपण रिटर्न स्टिच घेतला तर तो मागचा स्टिच लूज होतो आणि लोडिंगचं फिनिशिंग प्रॉपर येत नाही. जर तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदाच लोडिंग करत असाल तर फक्त एकाच साईडने लोडिंग करा. म्हणजे आता हा जो मी स्टिच टाकलेला आहे या साईडला, इथे लोडिंग करायचं, एक्स्ट्राचा स्टिच टाकायचा आणि रिटर्न जाताना ब्लँक जायचं आणि परत एक्स्ट्राचा स्टिच टाकायचा. देन त्याच साईडने परत एकदा लोडिंग करायचं. जर तुम्ही ट्रेन असाल तर तुम्ही दोन्ही साईडनेही लोडिंग करू शकता. बट प्रॉपर फिनिशिंगसाठी एकाच साईडने लोडिंग करा, त्यामुळे शेप व्यवस्थित येतो. हे पहा, अशा प्रकारे पूर्ण लाईन गळ्याचा जो शेप आहे राऊंड, त्याचं लोडिंग प्रॉपर फिनिशिंगने कंप्लीट झालेलं आहे. लोडिंग करताना क्रॉस स्टिच टाकायचा असतो, आडवा स्टिच टाकायचा नाही. क्रॉसमध्ये फिनिशिंग व्यवस्थित दिसतं, तो स्टिच प्रॉपर दिसतो. आरी वर्कमध्ये मटेरियल यूज करताना नेहमी चांगल्या क्वालिटीचं मटेरियल यूज करायचं. त्यामुळे जसे आपण ब्लाऊज ठेवून खूप दिवस होतात तर मग मटेरियलचा कलर वगैरे जाणार नाही. शुगर बीड्सही आपण व्यवस्थित घेताना बघून घ्यायचं आहे, सेम साईजचे आणि चांगल्या कलरचं. म्हणजे खूप डार्क गोल्डन शुगर बीड्स नाही घ्यायचे, नेहमी घेताना कॉपर कलरचे घ्यायचे. हे बघा, अशा प्रकारे गळ्याच्या आउटलाईनचं लोडिंग झालेलं आहे. त्यानंतर आपण हे खालच्या पान शेपचं लोडिंग करून घेऊयात. गळ्याचं लोडिंग करताना आपण कोणत्याही एका साईडने आपण स्टार्ट करायचं आहे आणि वरून खाली क्रॉस स्टिच टाकत आपलं लोडिंग स्टार्ट होणार आहे. त्यामुळे पूर्ण शेप व्यवस्थित कवर होतो आणि प्रॉपर फिनिशिंगमध्ये आपलं वर्क होतं. तसेच लोडिंग करताना आपण पहिल्यांदा जेवढे कडदाणे घेतले आहेत लास्टपर्यंत सेमच घ्यायचे आहेत, कमी जास्त करायचे नाही, त्यामुळे शेप वेगवेगळा दिसेल. हे पहा, अशा प्रकारे आपलं पूर्ण आउटलाईन तयार झालेली आहे लोडिंगने. त्यानंतर याच्या साईडने मी ही डिझाईन व्हाईट पेन्सिलने ड्रॉ करून घेतलेली आहे. एक नॉर्मल पानं, फुलं आणि वेली अशी डिझाईन आहे. तर पहिल्यांदा ही जी फुलं आहेत सिल्क थ्रेडची ती घेणार आहोत. मध्ये मी एक गोलवाला कुंदन चिकटवून घेतलेला आहे. त्यानंतर हा सिल्क थ्रेड घेतलेला आहे आपण 8 पदरी आणि ही चमकी यूज करत आहोत आपण गोल्डन.
कॉन्ट्रास्ट कलर घेते आहे मी सिल्क थ्रेडचा. त्यासाठी मी साडीचा कलर पिंक आहे, सो मी इथे पिंक कलरचा सिल्क थ्रेड घेतलेला आहे. आणि लॉंग नॉट विथ सिक्वेन्स. हाही स्टिच आपल्या चॅनेलवर आहे, स्टिचचा व्हिडिओ नक्की ट्राय करा. मी इथेही एक्सप्लेन करते. हे पहा, 8 पदरी आपण सिल्क थ्रेड घेतलेला आहे. त्यानंतर वरती घ्यायचा, सुईला धागा टाईट पकडायचा, सुई 2 वेळा या धाग्याला अशी फिरवून घ्यायची आणि आपल्याला जेवढ्या डिस्टन्सवर हवं आहे तेवढ्या डिस्टन्सवर सिक्वेन्समध्ये म्हणजे चमकीमध्ये ती सुई आतमध्ये टाकायची आहे. लेफ्ट हँडमधला थ्रेड शेवटपर्यंत टाईट पकडून ठेवायचा, नाहीतर धागे जास्त असतात त्यामुळे गुंता होण्याची शक्यता असते. अगदी सिंपल स्टिच आहे, पण याचा लुक खूप छान दिसतो. हे पहा, सिल्क थ्रेडचे स्टिच करताना तुम्हाला केवढा जाड स्टिच हवा आहे त्यानुसार तुम्ही थ्रेड कमी जास्त करू शकता. मी हा 8 पदरी घेतलेला आहे, तुम्ही 10 पदरी किंवा 12 पदरी घेऊ शकता. पण जर जास्त जाड झाला तर विथ सिक्वेन्स, जे सिक्वेन्सचं होल छोटं असतं त्यातून आपली सुई पास व्हायला हवी आहे, म्हणून मी हा 8च पदरी घेतलेला आहे. हे पहा, एकदम सिंपल पण खूप सोबर दिसतात हे फ्लावर्स. तुम्ही नक्की कोणत्याही डिझाईनमध्ये हे ट्राय करू शकता. अशा प्रकारे जिथे जिथे मी हे कुंदन चिकटवून घेतले तिथे सगळीकडे हे फ्लावर्स करून घेतलेले आहेत. त्यानंतर मध्ये मी व्हिडिओ करायची विसरले. जस्ट हे फ्लावर्स, आउटलाईन आणि छोटे कडदाण्याचे फ्लावर्स असे मी सगळे करून घेतलेले आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी मी ते व्हिडिओमध्ये. हे पहा, इथे आता मी हे पानाचं लोडिंग करून दाखवते. ॲक्च्युली लोडिंग नाही, फ्लॅट लोडिंग आहे. हे पण आपण कडदाण्याने करतो आहे. शुगर बीड्सपेक्षा जेव्हा आपण कडदाण्याचं वर्क करतो ते जरा जास्त हेवी दिसतं आणि अट्रॅक्टिव्ह दिसतं. म्हणून शक्यतो जेव्हा हेवी ब्रायडल ब्लाऊज असतात तेव्हा शुगर बीड्सपेक्षा कडदाणे यूज करायचे. हे पहा, पहिल्यांदा मी वरती एक मोठी लाईन टाकून घेतलेली आहे, त्यामध्ये 5 कडदाणे आहेत. त्यानंतर त्याच्या शेजारी क्रॉसमध्ये 3-3 कडदाण्यांची लाईन टाकून घेतलेली आहे. आता खालचा जो तिरका शेप आहे तिथे आपण परत एकदा ही 3ची लाईन टाकून घेऊयात. त्यानंतर रिटर्न ब्लँक यायचं आहे आणि त्यापेक्षा थोडेसे जास्त म्हणजे 4 कडदाण्यांची ही दुसरी लाईन टाकलेली आहे. परत खालचा क्रॉस शेप आहे, त्यामध्ये 3 कडदाणे, रिटर्न ब्लँक, परत एक 4 कडदाण्यांची लाईन आणि ही फायनल शेवटची त्याच्यापेक्षा मोठी म्हणजे त्यापेक्षा 1 कडदाणा एक्स्ट्रा टाकलेला आहे. ही शेवटची 5 कडदाण्यांची लाईन आहे. ओके, असा हा पानाचा एक साईडचा शेप आपला तयार झालेला आहे. सेम आपण दुसऱ्या साईडने पण तसंच करणार आहोत. कोणतंही लोडिंग करताना आपण एकाच साईडने करायचं, रिटर्न जाताना ब्लँक जायचं, म्हणजे आपल्याला त्या वर्कचा प्रॉपर मेजरमेंट समजतं आणि आपलं वर्कचं फिनिशिंग व्यवस्थित दिसतं. आणि नेहमी एक्स्ट्रा स्टिच टाकायचा आहे. हे बघा, मी आत्ता टाकला नव्हता तर माझा स्टिच लूज झालेला, सो मी परत काढून एक्स्ट्राचा स्टिच टाकून घेतलेला आहे. आता मध्ये जे ब्लँक लाईन दिसते आहे तिथे मी हे ग्रीन कलरचे बीड्सची एक लाईन टाकून घेणार आहे.
त्यामुळे आपल्याला पानाचं फिनिशिंग छान दिसेल, थोडासा लुक चेंज होईल. नेहमी वर्क करताना 2-3 कलरचा यूज करायचा, त्यामुळे आपल्या वर्कला लुक छान येतो. त्यानंतर इथे मी हे कटदाना विथ सिक्वेन्स एक फ्लावर करून घेतलेला आहे. त्यासाठी मध्ये हा एक ग्रीन कलरचा छोटासा मणी टाकून घेतलेला आहे. हे थोडंसं मोठं फ्लावर आहे, त्यामुळे 2 कटदाणे आणि एक सिक्वेन्स असं घेतलेलं आहे. खूप सारं वर्क असतं आरी वर्कमध्ये, जे आपण सिंपल साध्या सुईने पण करू शकतो. ही जी छोटी सुई आहे आपण जरदोसीसाठी वापरतो, त्या सुईने हे वर्क केलेलं आहे, ज्याने अगदी छोट्या छोट्या साध्या साध्या वर्कने आपण आपल्या ब्लाऊजला हेवी लुक देऊ शकतो. फक्त स्टिच टाकताना व्यवस्थित डिस्टन्स ठेवायचा आहे. प्रॉपर फ्लावरचा शेप दिसला पाहिजे. तो कमी जास्त झाला तर मग आपला फ्लावरचा लुक खराब होऊ शकतो. मी हे फ्लावर तयार करून घेते. तोपर्यंत तुम्ही पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकही करा व्हिडिओला. हे कटदाणे पण आपण यूज करताना चांगल्या क्वालिटीचे करायचे आहेत. शक्यतो कॉपर कलर आणि ट्रान्सपरंट जे असतात ते यूज करायचे. त्यानंतर इथे आपण फायनल नॉट मारून घेऊयात. हे पहा, अगदी सोपं आणि किती सुंदर दिसतं हे फ्लावर. सेम तसंच फक्त छोटंसं आपण याच्या शेजारी पण करून घेऊयात. सेम आपण मध्ये ग्रीन कलरचा एक मणी टाकून घेतलेला आहे. आता याचा साईज आपण थोडं छोटं करतोय, तर मग यामध्ये एकच कटदाना आणि एक सिक्वेन्स असं यूज करूयात. साईडचं स्टिचचं डिस्टन्स फक्त व्यवस्थित मेंटेन करायचं आहे, म्हणजे आपलं फ्लावरचं लुक एकदम छान येईल. हे पहा, अशा प्रकारचं आपलं मोठं आणि छोटं दोन्ही फ्लावर्स बनवून रेडी आहेत. अशा प्रकारे एकदम सिंपल स्टिचेसचा यूज करून आपण हे सुंदर बॅगचा नेक तयार करून घेतलेला आहे. खूप सिंपल वर्क पण हेवी लुक देतोय हा ब्लाऊजला, ज्यामध्ये आपण कॉन्ट्रास्ट कलरचे सिल्क थ्रेडचे फ्लावर्स, कटदाण्याचे फ्लावर्स, हे लीव्स असं सगळं यूज केलेलं आहे. यानंतर जिथे मध्ये मध्ये ब्लँक दिसतंय तिथे मी कुंदन चिकटावून हेवी लुक देणार आहे. सो कसा वाटला हा ब्लाऊज नक्की सांगा.